हॅलो स्टुडंट्स, आज आपण पोटेन्शिओमीटर ह्या एका डिव्हाइसची स्टडी करणार आहोत. पोटेन्शिओमीटर हा एक असा डिव्हाइस आहे जो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज केला जातो. बघा काय म्हटलं आहे क्वेश्चनमध्ये, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. हा जो वर्ड आहे पोटेन्शिओमीटर, मीटरचा मिनिंग मेजरमेंट आणि पोटेन्शिओ म्हणजेच हा असा डिव्हाइस जो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. बरं, आणखी एक असा डिव्हाइस आहे जो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, तो म्हणजे व्होल्टमीटर. तर व्होल्टमीटर हा असा डिव्हाइस आहे, तो सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. पोटेन्शिओमीटर सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. मग व्होल्टमीटर माहीत असते वेळी सुद्धा पोटेन्शिओमीटर का बरं यूज केल्या जाते? तर व्होल्टमीटर हा फक्त आपण असं म्हणू की नियर अबाउट व्हॅल्यू देतो. हा व्होल्टमीटर जो आहे तो नियर अबाउट व्हॅल्यू देतो, ॲक्युरेट व्हॅल्यू मेजर करत नाही. पण पोटेन्शिओमीटर हा ॲक्युरेट मेजरमेंट करतो पोटेन्शियल डिफरन्सचा. म्हणून रिसर्च सेंटर किंवा कोणती कंपनीज वगैरे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्युरेट व्हॅल्यूची गरज पडते. तर त्या ॲक्युरेट व्हॅल्यू मेजर करण्यासाठी त्या ठिकाणी पोटेन्शिओमीटरचा यूज केला जाते. आणि नॉर्मली काय यूज करतो आपण? व्होल्टमीटर. क्लिअर? तर मीटर हा वर्ड आहे मेजरमेंटसाठी आणि पोटेन्शिओमीटर म्हणजेच हा काय यूज करतो, काय मेजर करतो? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. त्यानंतर जो व्होल्टमीटर आहे तो व्होल्टमीटर हा मेजरमेंट, जेव्हा व्होल्टमीटर एखादा पोटेन्शियल डिफरन्स मेजरमेंट करेल त्यावेळी त्यामधून करंट पास व्हायला पाहिजे, तेव्हाच तो व्होल्टमीटर काय करू शकतो? पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तो मेजर करू शकतो. बट पोटेन्शिओमीटर हा असा डिव्हाइस आहे, हा ज्यावेळी सर्किटमधून करंट जाणे स्टॉप होईल, त्या म्हणजे करंट जाणार नाही, त्यावेळी पोटेन्शिओमीटर हा रीडिंग मेजर करतो, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. कसं? लक्ष द्या. द पोटेन्शिओमीटर इज अ डिव्हाइस. पोटेन्शिओमीटर हा एक काय आहे? डिव्हाइस आहे जो पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, विच डज नॉट ड्रॉ एनी करंट फ्रॉम द सर्किट. म्हणजे पोटेन्शिओमीटर हा असा डिव्हाइस आहे, हा अशा वेळी मेजर करतो, पोटेन्शियल डिफरन्स अशा वेळी मेजर करतो ज्यावेळी त्या सर्किटमधून करंट जात नसेल. ज्यावेळी त्या सर्किटमधून कोणताच करंट ड्रॉ म्हणजे जात नसेल त्यावेळी पोटेन्शिओमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. ॲक्च्युली काय होते? लक्ष द्या की पोटेन्शिओमीटर जेव्हा मेजरमेंट करतो, बरं हे डायग्राम बघा. हे डायग्रामला नंतर मी एक्सप्लेन करणार जाऊ काय आहे काय नाही, पण डायग्राम बघा. जर तो तुम्हाला दिसत आहे, हा वायर आहे, ए पासून बी पर्यंत पूर्ण वायर आहे. याच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर जर करायचं जर असेल तर काय केला जाईल? जो काय पोटेन्शिओमीटर आहे त्या पोटेन्शिओमीटरचा जो जॉकी आहे, जो काय असेल जॉकीला काय लावला असते? गॅल्व्हनोमीटर. तो गॅल्व्हनोमीटर असलेला जॉकी ह्या आपण वायरच्या डिफरंट पॉईंटवर कनेक्ट करून बघतो. आणि वायरच्या डिफरंट पॉईंटवर कनेक्ट केल्याच्या नंतर जेव्हा हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन म्हणजे झिरो डिफ्लेक्शन शो करेल त्यावेळी आपण त्यांचा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. यासाठी पोटेन्शियल डिफरन्सचा यूज केला जाते. म्हणून आपण असं म्हटलं यामध्ये की पोटेन्शिओमीटर हा असा डिव्हाइस आहे, हा अशा वेळी पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो ज्यावेळी त्या सर्किटमधून करंट जाणार नाही. त्यावेळी त्या सर्किटमधून करंट जाणार नाही, अशा वेळी पोटेन्शिओमीटर हा काय करतो? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. काय करतो? पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. क्लिअर राहील लक्षात? तर पोटेन्शिओमीटर हा असा डिव्हाइस आहे, तो डिव्हाइस जेव्हा सर्किटमधून करंट जाणार नाही त्यावेळी पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्याचं काम करतो. म्हणून याला पोटेन्शिओमीटरचा आपण अशा वेळी पोटेन्शिओमीटरचा यूज करतो. अदरवाईज काय यूज केला असता आपण? व्होल्टमीटर. आणि हा जो आहे हा व्होल्टमीटर सारखाच बघा काय म्हटलं आहे? इट ॲक्ट्स ॲज ॲन आयडियल व्होल्टमीटर. तो व्होल्टमीटर सारखाच काम करतो, बट प्रॉब्लेम असं आहे त्यामध्ये की तो ॲक्युरेट मेजरमेंटसाठी यूज होतो आणि व्होल्टमीटर हा नॉर्मली आपण व्होल्टेज मेजर करण्यासाठी यूज करतो. क्लिअर? व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स. तर व्होल्टमीटरसुद्धा तोच काम करतो, पोटेन्शिओमीटरसुद्धा तोच काम करतो. म्हणून आपण म्हटलं की इट ॲक्ट्स ॲज ॲन आयडियल व्होल्टमीटर. व्होल्टमीटर सारखाच काम करण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो? पोटेन्शिओमीटरचा यूज करतो. क्लिअर राहील लक्षात? इट इज यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स.
इट इज यूज्ड फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. जो पोटेन्शिओमीटर आहे तो पोटेन्शिओमीटर ॲक्युरेट मेजरमेंट पोटेन्शियल डिफरन्सचा ॲक्युरेट मेजरमेंट करण्यासाठी आपण त्याला काय करतो, यूज करतो. क्लिअर. आता पोटेन्शिओमीटरचे तर खूप सारे यूजेस आहेत, खूप ठिकाणी यूज होतो. पण पोटेन्शिओमीटरचा मेन यूज आहे, एक म्हणजे EMF मेजर करू शकतो पोटेन्शिओमीटर, जो व्होल्टमीटर नाही करू शकत. पोटेन्शिओमीटर हा EMF मेजर करू शकतो सेलमधला. समजा हा सेल आहे, ह्या सेलमधला EMF मेजर कोण करू शकतो, पोटेन्शिओमीटर. पण ह्या सेलमधला EMF हा व्होल्टमीटर चेक नाही करू शकत, मेजर नाही करू शकत. त्यानंतर प्रत्येक सेलमध्ये एक इंटरनल रेजिस्टन्स असते, हे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. प्रत्येक सेलमध्ये एक छोटासा रेजिस्टन्स असते, त्याला म्हणतो आपण इंटरनल रेजिस्टन्स. जसं तुमचं बॅटरी आहे, म्हणजे जसं समजा वॉच आहे, वॉचमध्ये जसं छोटासा सेल असतो, त्याच सेलमध्ये काय असेल, त्या सेलमध्ये EMF असतो. सेलमध्ये काय असते, EMF असतो. त्याच्यामुळे तिथून करंट फ्लो होते आणि तुमची जे काही वॉच म्हणा किंवा रिमोट वगैरे, टीव्हीचा रिमोट हा चालतो. का, कारण की तिथून करंट प्रोड्यूस होते. पण तो करंट प्रोड्यूस होण्या अगोदर जेव्हा सेल बाहेर असेल, आता सेल बाहेर आहे म्हणजे त्या सेलचा आपण पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर करायचा आहे, तर तो पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शिओमीटरने मेजर करता येऊ शकतो. का बरं, कारण का सेल बाहेर आहे, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामधून करंट जात आहे का, नाही. तर जेव्हा त्याच्यामधून करंट जात नसेल त्यावेळी त्याचा EMF मेजर करण्याचा काम कोण करतो, पोटेन्शिओमीटर. त्या कामासाठी पोटेन्शिओमीटरचा यूज होतो. त्यानंतर सेलच्या आतमध्ये जो स्मॉल आर दिसत आहे, हा आहे तुमचा इंटरनल रेजिस्टन्स. काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स. तर सेलमधला EMF आणि इंटरनल रेजिस्टन्सला मेजर करण्याचं काम कोण करतो, पोटेन्शिओमीटर, जो व्होल्टमीटर करू शकत नाही. तर हा एक सुद्धा त्याचा एक मेन यूज आहे. आणि EMF म्हणजे हे जे यूजेस आहेत, इम्पॉर्टंट यूजेस, EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स कसं मेजर होते, काय होते, हे आपण याच्यानंतरच्या 1-2 व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, की EMF कसं मेजर होते आणि पोटेन्शिओमीटर इंटरनल रेजिस्टन्स कसं मेजर केलं जाते बाय युजिंग पोटेन्शिओमीटरने. ते आपण समोर बघणार आहोत. ते यूजेस हा पोटेन्शिओमीटरमध्ये आपण त्यांची स्टडी करणार आहोत. तर इथपर्यंत समजला, राहील लक्षात, ओके. त्यानंतर पोटेन्शिओमीटरची जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा पोटेन्शिओमीटर कसा असतो त्याची आपण स्टडी करणार आहोत. त्याची आपण काय करणार आहोत, स्टडी. कसे, लक्ष द्या. जसं हे एक आहे तुमची मेटल प्लेट, मेटल नाही, एक वुडन प्लेट. एक जसं मीटर ब्रिजमध्ये आपण वुडन टेबल यूज केला होता, तसं हे आहे तुमची मेटल वुडन प्लेट. याच्यावरती तुम्हाला पोटेन्शिओमीटरची कन्स्ट्रक्शन करायची असते. हे जे कन्स्ट्रक्शन दिसत आहे ही सुद्धा पोटेन्शिओमीटरची यासाठी केलेली आहे, कारण मीटर ब्रिजमध्ये आपण जो वायर यूज करतो तो वायरची लेंथ असते 1 मीटर. काय असते, 1 मीटर. आणि हे प्लेटसुद्धा तुमची 1 मीटरची असल्यामुळे तुमचा जो वायर आहे तो वायर बरोबर यामध्ये ॲडजस्ट होतो. बट पोटेन्शिओमीटरमध्ये जो वायर आहे तो मिनिमम 2 मीटर टू 10 मीटर, 2 मीटर टू 10 मीटरपर्यंत असते. म्हणजे जो तुमचा वायर आहे पोटेन्शिओमीटरचा त्याला आपण 2 मीटरपासून 10 मीटरपर्यंत यूज करू शकतो. मग मला सांगा, ही जी प्लेट आहे ही प्लेट तर 1 मीटरची आहे आणि यामध्ये जो वायर आहे तो वायर आपण किती यूज करतो, 2 मीटर. मग तो याच्यामध्ये ॲडजस्ट होणार आहे का, नाही. म्हणून याच्यासाठी काय केलं जाते, त्या वायरला जो काही तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत आहे या टाईपने त्याला बेंड केले जाते. काय केलं जाते, बेंड. मग तो या टाईपने जेव्हा बेंड करून त्याला काय केलं जाते, ॲडजस्ट केले जाते. लक्षात ठेवा, तुम्ही असाच कन्स्ट्रक्शन असते असं नाही. वायरच्या लेंथनुसार त्या वायरला त्या वुडन प्लेटवर ॲडजस्ट केला आहे. म्हणून तुम्हाला हा जो पूर्ण टोटल वायर आहे, हा टोटल वायर तो या टाईपचा दिसत आहे. पण A पासून B पर्यंत हा टोटल एकच वायर आहे. A पासून B पर्यंत काय, पूर्ण एकच वायर आहे. याच्या मधामध्ये फक्त थोडं काय केलं आहे, जे मेटल खाली याचे काय आहे, समजा या टाईपची एक प्लेट आहे, ह्या प्लेटवर तो पूर्ण वायर यायला हवा म्हणून त्याला या टाईपने ॲडजस्ट केला आहे. राहील लक्षात, ओके. चल लक्ष द्या. अ पोटेन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग वायर AB ऑफ लेंथ कॅपिटल L अँड रेजिस्टन्स R हॅविंग क्रॉस सेक्शनल एरिया A. काय म्हटलं आहे की यामध्ये जो काही काय म्हटलं, एक पोटेन्शिओमीटर वायर आहे. जो वायर दिसत आहे तुम्हाला हा पूर्ण वायर काय आहे, एक पोटेन्शिओमीटर वायर म्हणतात त्याला. आणि ह्या वायरची जी लेंथ आहे ती टोटल लेंथ आहे तुम्हाला कॅपिटल L. काय आहे, कॅपिटल L. आणि त्या वायर, मला सांगा, ह्या वायरमधून करंट जाईल,
लावलाच वायर जर लावला तर वायरमधून काय जाईल करंट, आणि करंट केव्हा प्रोड्यूस होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये काही ना काही रेजिस्टन्स असेल. तर या वायरमध्ये ह्या वायरचा एक रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सला म्हटलं आपण कॅपिटल आर. आणि वायर म्हटलं तर वायरला काही ना काही एरिया असेल तर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय घेतला आपण कॅपिटल ए. क्लिअर? ओके. त्यानंतर अ सेल ई हॅविंग इंटरनल रेजिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस ए बी. हा ए पासून तर बीच्या मधामध्ये वायर लावला आहे ज्याची लेंथ आहे कॅपिटल एल आणि ज्याचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल आर. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे ए. आणि ह्या ए आणि बीच्या अक्रॉसमध्ये म्हणजे ए आणि बीला काय कनेक्ट केला, एक सेल कनेक्ट केला आहे. काय कनेक्ट केला आहे? सेल कनेक्ट केला आहे. त्या सेलचा EMF किती आहे ई. आणि मी तुम्हाला आताच थोड्या वेळा अगोदर सांगितलं की सेलमधला म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, एक इंटरनल रेजिस्टन्स असते. तो इंटरनल रेजिस्टन्स काय आहे, स्मॉल आर आहे. म्हणजे ह्या सर्किटमध्ये एक आपण लावला बॅटरी, बॅटरीचं काय आहे EMF ई आणि त्यामधला रेजिस्टन्स काय आहे, आर आहे. काय आहे, आर आहे. क्लिअर राहील लक्षात? ओके. त्यानंतर काय म्हटलं आहे, व्हेन द स्विच इज ऑन. काय म्हटलं आहे, व्हेन द स्विच इज ऑन. स्विच जर ऑन केला म्हणजे काय होईल, स्विच ऑन केल्याबरोबर ह्या पूर्ण सर्किटमधून करंट प्रोड्यूस होणे चालू होईल, म्हणजे करंट जाणे चालू होईल. ह्या सर्किटमधून करंट फ्लो होणे स्टार्ट झाला तर मला सांगा अकॉर्डिंग टू ओम्सला व्ही इज इक्वल टू आय आर होते, आपल्याला माहिती आहे. बट याच्या मधामध्ये अजूनपर्यंत आपण व्होल्टेज मेजर केला का नाही, हा व्होल्टेज मेजरमेंटचा डिव्हाइस आहे. मग याच्या मधामध्ये व्होल्टेजच्या ठिकाणी कोण येईल आता, EMF. ते EMF म्हणजे व्हीच्या ठिकाणी काय येईल, ई. ई इज इक्वल टू यामधून जाणारा करंट आय, यामधून जाणारा करंट आय आणि या सर्किटमध्ये असणारा टोटल रेजिस्टन्स. ह्या सर्किटमध्ये असणारा टोटल रेजिस्टन्स किती, तर ह्या ए पासून बी पर्यंत जो काही वायर आहे त्या वायरचा रेजिस्टन्स आर प्लस त्या अक्रॉसमध्ये लावलेला जो सेल आहे त्या सेलचा एक रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल आर. क्लिअर? म्हणजे जे काय EMF ई आहे तर ई इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आर. बरं, आर प्लस आर का बरं लिहिला, कारण की ई इज इक्वल टू आय इंटू टोटल रेजिस्टन्स, ह्या टोटल सर्किटमधला रेजिस्टन्स. त्या टोटल सर्किटमध्ये ए बी ह्या लेंथमध्ये लागणारा रेजिस्टन्स म्हणजे ए बी ह्या लेंथमधला रेजिस्टन्स किती, तर कॅपिटल आर आणि प्लस या अक्रॉसमध्ये जो सेल लागला त्या सेलमध्ये एक इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर. म्हणून ह्या सर्किटमधला टोटल रेजिस्टन्स काय झाला, आर प्लस आर. म्हणून आपण काय लिहिला, ई इज इक्वल टू आय इंटू आर प्लस आर. सो देअरफॉर ह्या इक्वेशनवरून आपण काय काढू शकतो, ह्या इक्वेशनवरून आपण करंट फाइंड करू शकतो. सो देअरफॉर आय इज इक्वल टू ई डिवाइडच्या हा जो काय ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट पूर्ण या साईडला निघून जाईल आणि आयच्या मल्टिप्लायमध्ये हा जो ब्रॅकेट आहे हा या साईडला निघून जाईल तर कुठे जाईल, डिवाइडमध्ये. जर हा डिवाइडमध्ये जाईल तर आय इज इक्वल टू काय मिळेल, ई डिवाइड बाय आर प्लस आर. काय मिळेल, ई डिवाइड बाय आर प्लस आर मिळेल. सो देअरफॉर आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय आर प्लस आर कसं मिळाला समजला का, तर आय इज इक्वल टू ई डिवाइड बाय आर प्लस आर आपण अकॉर्डिंग टू ओम्स लॉचा हेल्प घेतला आणि ओम्स लॉच्या हेल्पवरून ईचा इक्वेशन दिला आणि तिथून काय फाइंड केला, आयची व्हॅल्यू. तर आय इज इक्वल टू काय मिळाला, ई डिवाइड बाय आर प्लस आर मिळाला. हा झाला ए बी. ह्या करंट ए बी जो वायर आहे ए पासून बी पर्यंत जो वायर होता याच्या मधामधला काय झाला, करंट. याच्या मधामधला काय होईल, करंट झाला. करंट मिळाल्याच्या नंतर तर आपल्याला करंट मिळाला. करंट मिळाल्याच्या नंतर आता आपण बघा हा जो ए बी लेंथ आहे, हा वायरचे जे ए बी लेंथ आहे म्हणजे ही पूर्ण लेंथ, ह्या पूर्ण लेंथमधला आपल्याला फाइंड करायचा आहे पोटेन्शियल डिफरन्स. आपण याच्या मधामधला करंट फाइंड केला. करंट फाइंड केल्यानंतर काय फाइंड करू, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी आपला फॉर्म्युला पाठच आहे, व्ही इज इक्वल टू काय होते, आय आर. बरं, मी फक्त स्मॉल आर घेतलो, कॅपिटल आर का बरं नाही घेतलो, कारण की आपल्याला यांच्या मधामधला काय फाइंड करायचा आहे, करंट. सॉरी यांच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचा आहे आणि यांच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स जर करायचा असेल तर आपल्याला रेजिस्टन्ससुद्धा यांच्या मधामधलाच घ्यावा लागेल. इकडच्या रेजिस्टन्सला कन्सिडर करण्याची गरज आहे का, नाही, कारण का सेल हा ए बीच्या बाहेर लागलेला आहे, ए बीच्या आतमध्ये लागला आहे का, नाही. म्हणून व्ही इज इक्वल टू काय लिहिला आपण, आय आर. हा जो व्ही आय व्ही म्हणजे कोण, पोटेन्शियल डिफरन्स हा कोणाचा आहे, हा ए बीचा आहे. मग रेजिस्टन्ससुद्धा कोणाचा असेल, हा ए बीचा रेजिस्टन्स. कॅपिटल आर म्हणजे ए बी लिहिणे गरज नाही, कारण की आपल्याला माहिती आहे
कॅपिटल आर हा रेजिस्टन्स फक्त ह्या एवढ्या वायरचा आहे, इंटरनल रेजिस्टन्स काय आहे वेगळा आहे. तर ए आणि बीच्या मधामधला जो रेजिस्टन्स कॅपिटल आर, त्याच्या मधामधून जाणारा करंट आय आणि त्याच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स काय होईल व्ही ए बी. काय होईल व्ही ए बी होईल. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू ओम्सला व्ही इज इक्वल टू आपण काय लिहिला आय आर, व्ही ए बी इज इक्वल टू काय लिहिला आपण आय आर. सो देअरफॉर आताच आपण फाईंड केला होता की यामध्ये बघाल तर आताच आपण करंट आयची व्हॅल्यू फाईंड केला. जो ए बी वायरमधून जाणारा जो करंट आहे त्या ए बी वायरमधून जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू आपण आताच फाईंड केला. किती केला ई डिवाइड बाय आर प्लस आर. आणि त्याच ए बी वायरमधला पोटेन्शियल डिफरन्ससुद्धा फाईंड केला. किती आला व्ही ए बी मधला पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू आय आर. सो देअरफॉर ह्या आयच्या ठिकाणी आपण काय पुट केला त्याची व्हॅल्यू पुट केला. आयच्या ठिकाणी व्हॅल्यू पुट कराल तर काय येईल ई डिवाइड बाय आर प्लस आर आयची व्हॅल्यू इंटू मल्टिप्लायमध्ये कॅपिटल आर आहेच. तर व्ही ए बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला ई आर डिवाइड बाय आर प्लस आर. काय मिळाला ई आर डिवाइड बाय आर प्लस आर मिळाला. ओके. तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सही मिळाला, आपल्याला करंटही मिळाला, आपल्याला काय मिळाला पोटेन्शियल डिफरन्स. बरं हा पोटेन्शियल डिफरन्स कसा आला समजला की व्ही ए बी इज इक्वल टू आयच्या ठिकाणी आपण काय लिहू शकला ई डिवाइड बाय आर प्लस आर. आणि हा कॅपिटल आर तर ऑलरेडी आहेच म्हणून व्ही ए बी इज इक्वल टू ई आर डिवाइड बाय काय मिळाला आर प्लस आर मिळाला. क्लिअर. ओके. त्यानंतर जर बघाल तर आपण काय म्हटलं आहे बघा समोर द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर ए बी. आता हा लक्ष द्या, हा इम्पॉर्टंट आहे. काय होते ही जी लेंथ आहे टोटल लेंथ ऑफ वायर ही किती आहे हे आपल्याला माहिती नाही. 2 मीटर टू 10 मीटरच्या मधामध्ये कितीही असू शकते. तर ह्या लेंथ जो काय वायर आहे ह्या वायरची पर युनिट लेंथ, ह्या वायरची पर युनिट लेंथचा पोटेन्शियल डिफरन्स काय होईल. तर बघा लक्ष द्या, इथे समजा एक बरं इथे नाही मी असं सांगत आहे तुम्हाला, हा ए पॉईंट हा तुमचा बी पॉईंट, हा ए आणि हा बी पॉईंट, याच्या अक्रॉसमध्ये समजा एक पोटेन्शियल सेल लागला आहे. याच्या मधामध्ये इंटरनल रेजिस्टन्स आहे. हां मी ड्रॉ नाही केला आहे तरी तुम्ही लक्षात ठेवायचं याच्या मधामध्ये काय आहे इंटरनल रेजिस्टन्स आहे. इंटरनल रेजिस्टन्स आहे म्हणजे याचा अर्थ इथे याचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे काय असते निगेटिव्ह चार्ज. म्हणजे तुमचा जो करंट आहे तो करंट या डायरेक्शनने फ्लो होईल. बरोबर आहे. या डायरेक्शनने करंट फ्लो होणार आहे. या डायरेक्शनने करंट जेव्हा फ्लो होईल म्हणजे या डायरेक्शनने करंट फ्लो होते वेळी इथपासून समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे इथला सर्वात जास्त व्होल्टेज असेल. समजू आपण 100 व्होल्ट आहे. काय समजू फॉर एक्झाम्पल 100 व्होल्ट आहे. आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा सर्वात लोवेस्ट व्होल्ट म्हणजे 0 व्होल्ट असेल. निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे 0 व्होल्ट म्हणून तर करंट या साईडने या साईडला पास होतो. जर का समजा नसता तर करंट पास झाला नसता. फॉर एक्झाम्पल या ए पॉईंटचा व्होल्टेज 100 व्होल्ट, बी पॉईंटचा व्होल्टेज 0 व्होल्ट. मला सांगा जसा जसा हा पॉईंट आपण समोर जाणार तसा याचा व्होल्टेज काय होत आहे कमी. म्हणून तर 100 वरून इथपर्यंत 0 आला. इथपर्यंत जाईल तर 90, इथपर्यंत 80, 70, 60, 50 असं करत कुठे जाईल 0वर जाईल. बरोबर आहे. ते जाईल की नाही. 0वर गेल्याच्या नंतर म्हणजे 100पासून 0पर्यंत जेव्हा जाईल तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स कमी. पोटेन्शियल डिफरन्स कमी होत आहे याचा अर्थ व्होल्टेज कमी होत आहे. म्हणजेच याचा अर्थ जशी जशी लेंथ इन्क्रीज होईल, मला सांगा इथपासून 1 सेंटीमीटर तर पोटेन्शियल डिफरन्स किती 90 राहील ना. बरं इथे गेल्यानंतर लेंथ 2 सेंटीमीटर तर पोटेन्शियल डिफरन्स 80, लेंथ 3 सेंटीमीटर तर पोटेन्शियल डिफरन्स 70 होईल. म्हणजे लेंथ वाढत आहे तर पोटेन्शियल डिफरन्स कमी, लेंथ वाढत आहे तर पोटेन्शियल डिफरन्स कमी. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक लेंथनुसार पोटेन्शियल डिफरन्स हा काय होत जाते कमी होत जाते. म्हणून आपण काय फाईंड करत आहोत की पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ए बी. तर ए बीची जे लेंथ आहे ए बीची लेंथ किती आहे कॅपिटल एल आणि पर युनिट म्हटलं आहे म्हणजे डिवाईडमध्ये येईल. तर व्ही ए बी डिवाइड बाय एल म्हणजे आपण लेफ्ट हँड साईडला एलने डिवाइड केला म्हणून पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ मिळाला. लेफ्ट हँड साईडला जर आपण का समजा एलने डिवाइड केला तर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए बी वायर त्याची लेंथ किती आहे कॅपिटल एल आहे. तर पर युनिट लेंथ आणण्यासाठी आपण डिवाइडमध्ये काय केला कॅपिटल एल. तर लेफ्ट हँड साईडला कॅपिटल एलने डिवाइड केल्यामुळे राईट हँड साईडला कॅपिटल एलने डिवाइड करावं लागेल. का बरं. कारण काय व्ही ए बी डिवाइड बाय एल तर व्ही ए बीची व्हॅल्यू तर किती आहे व्ही ए बीची व्हॅल्यू आहे ई आर डिवाइड बाय आर प्लस आर. याच्या डिवाइडमध्ये एल तर याच्या डिवाइडमध्ये काय येईल एल येईल की नाही. याच्या डिवाइडमध्ये एल आहे तर याच्या डिवाइडमध्ये काय येईल एल येईल. क्लिअर राहील लक्षात.
तर व्ही ए बी डिवाइड बाय कॅपिटल एल इज इक्वल टू ई आर डिवाइड बाय काय आला एल डिवाइड बाय एल इंटू आर प्लस आर. काय आला व्ही ए बी डिवाइड बाय एल इज इक्वल टू ई आर डिवाइड बाय एल इंटू आर प्लस आर आला. बट लक्षात ठेवा की द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रॅडियंट. जो काही पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच हा व्ही ए बी डिवाइड बाय एल पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे काय होते तर पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजेच होते पोटेन्शियल ग्रॅडियंट. त्याला काय म्हणतो आपण पोटेन्शियल ग्रॅडियंट. लक्षात ठेवा हा तुम्हाला MCQ मध्ये विचारू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे काय होते. तर तुम्हाला माहीत पाहिजे की पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथलाच म्हटलं जाते पोटेन्शियल ग्रॅडियंट आणि त्याला डिनोट करतो आपण कॅपिटल स्मॉल केने. काय डिनोट करतो स्मॉल के. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथला आपण म्हणतो पोटेन्शियल ग्रॅडियंट आणि तो होते स्मॉल के. मग मला सांगा की पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ कोणाच्या मधामधला ए बीच्या मधामधला की ए सीच्या कोणाच्या मधामधला म्हटला आहे का नाही. म्हणून आपण असं समजू की कोणताही वायर जरी असेल त्या वायरमधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजे काय होते के. तर आपण समजू की जे काही ए बी आहे हा जो काही डिस्टन्स होता याची जी लेंथ आहे ते किती होती कॅपिटल एल. याच्या मधामधली इथपासूनची जी लेंथ आहे ते किती होती कॅपिटल एल. तर याच्या मधामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे ह्या पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय होईल पोटेन्शियल ग्रॅडियंट. काय होईल पोटेन्शियल ग्रॅडियंट. सो देअरफॉर के पोटेन्शियल ग्रॅडियंटला आपण कशाने डिनोट करतो कॅपिटल के. तर कॅपिटल के इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय कॅपिटल एल. कॅपिटल के इक्वल टू काय होईल व्ही डिवाइड बाय कॅपिटल एल. सो देअरफॉर के इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय कॅपिटल एल ना व्ही डिवाइड बाय कॅपिटल एल म्हणजेच काय झालं तुमचं पोटेन्शियल ग्रॅडियंट. काय झाला पोटेन्शियल ग्रॅडियंट झाला. क्लिअर राहील लक्षात राहील का लक्षात. तर पोटेन्शियल ग्रॅडियंट इक्वल टू व्ही डिवाइड बाय के एल जर मिळाला सो देअरफॉर नाव हा झाला तुमचा फक्त पोटेन्शिओमीटर नॉर्मली. नाव आता बघा पॉईंट सी ऑन द वायर ॲट अ डिस्टन्स एल फ्रॉम ए. डायग्राममध्ये दिला आहे की जो सी पॉईंट आहे हा सी पॉईंट ए पॉईंटपासून एल डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे स्मॉल एल डिस्टन्सवर आहे. जर का पॉईंट सी आपण एनी पॉईंट घेतला जस्ट एक रीडिंगसाठी म्हणून पॉईंट घेतला कारण की आपल्याला माहीत आहे जेव्हा सेलमधून झिरो डिफ्लेक्शन शो करेल म्हणजे एकही करंट पास होणार नाही तशा वेळी त्या पॉईंटवर आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. मग ए बी ह्या वायरवर समजा पॉईंट सीवर झिरो डिफ्लेक्शन मिळाला. जो पॉईंट सी पॉईंट हा ए पासून किती डिस्टन्सवर आहे स्मॉल एल डिस्टन्सवर आहे. ए पासून सी पॉईंट हा स्मॉल एल डिस्टन्सवर आहे तर त्याच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स किती. तर त्याच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स जो आहे कोणाच्या मधामधला ए सीच्या मधामधला तो काय होईल तर ए सीच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू होईल व्ही ए सी इज इक्वल टू के एल. बरं कशावरून फाईंड केला आपण या फॉर्म्युल्यावरून फाईंड केला. आपण या फॉर्म्युल्यावरून व्ही इज इक्वल टू के इंटू कॅपिटल एल लिहू शकतो. पण हा कॅपिटल एल टोटल वायरसाठी ए पासून बी पर्यंत. ह्या कॅपिटल एलच्या ठिकाणी स्मॉल एल केव्हा येईल जेव्हा आपण फक्त ए सीसाठी फाईंड करतो आणि ए सीची जे लेंथ आहे ते स्मॉल एल असल्यामुळे आपण त्या एलच्या ठिकाणी स्मॉल एल लिहिला. म्हणून व्ही ए सी इज इक्वल टू किती मिळेल के एल. कसा आला समजला हा अरे कसा आला समजला का ओके. देअरफॉर जो पोटेन्शियल ग्रॅडियंट आहे त्या पोटेन्शियल ग्रॅडियंट व्ही ए सी इज इक्वल टू के एल तर पोटेन्शियल ग्रॅडियंट हा कधी चेंज होणार नाही. जर का समजा लेंथ चेंज होईल तरच पोटेन्शियल ग्रॅडियंट चेंज होईल अदरवाईज होणार नाही. किंवा व्होल्टेज चेंज होईल तर लेंथ चेंज झाली म्हणजे व्होल्टेजच चेंज होईल म्हणून पोटेन्शियल ग्रॅडियंट काय होईल चेंज होणार नाही. तर याच्या मधामध्ये जर के म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट जर कॉन्स्टंट जर कन्सिडर केला आपण तर आपण समजू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए सीच्या मधामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणजे कोण व्ही ए सी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल राहील लेंथवर. जर का समजा के कॉन्स्टंट आणि इक्वल टू आणि कॉन्स्टंटच्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे काय साईन येतो प्रोपोर्शनल साईन येतो. कोणती साईन येतो प्रोपोर्शनल आणि इक्वल टू आणि कॉन्स्टंट म्हणजे मिळून प्रोपोर्शनल साईन येतो. तर व्ही ए सी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ए सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एल. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होईल स्मॉल एल. तर याच्यावरून आपण असं सांगू शकतो की
द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर बिटवीन देम. जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स जो काय पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पोटेन्शियल डिफरन्स दोन पॉईंटची जे काही लेंथ जो काही दोन वायरचे दोन पॉईंट आहेत त्या दोन पॉईंटच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स हा त्यांच्या मधामधल्या लेंथला कसा असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसा राहील डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर हाच आहे तुमचा पोटेन्शिओमीटरचा प्रिन्सिपल. म्हणून आपण बघा याच्या अगोदरही एक व्हिडिओमध्ये बहुतेक मीटर ब्रिजमध्ये यूज केला होता की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. आणि आपल्याला माहीत आहे की अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू आय आर. तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. त्यानुसार आपण असं सुद्धा म्हणू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अप 2 पॉईंट्स जे दोन पॉईंट्स आहेत त्या दोन पॉईंटच्या मधामधला पोटेन्शियल डिफरन्स हा त्यांच्याच मधामधल्या लेंथला कसा असते डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तर हा आहे तुमचा प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. क्लिअर राहील लक्षात. ओके. तर लक्षात ठेवा की प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर की व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. के इज इक्वल टू काय होते व्ही डिवाइड बाय एल. के इक्वल टू काय होते व्ही डिवाइड बाय एल होते आणि व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होते एल होते. व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल आणि के इक्वल टू व्ही डिवाइड बाय एल होते. क्लिअर राहील लक्षात. अरे राहील का. तर असा आहे तुमचा हा पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शिओमीटर. क्लिअर झाला राहील. ओके. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच घेऊ. याच्यानंतर पोटेन्शिओमीटरचे युजेस आहेत. मी तुम्हाला सांगितलंच आहो की पोटेन्शिओमीटर EMF मेजर करण्यासाठी यूज केल्या जाते आणि सेलमधला इंटरनल रेजिस्टन्स यूज करण्यासाठी कशाचा यूज केला जाते पोटेन्शिओमीटरचा. तर EMF कसं मेजर करतात आणि इंटरनल रेजिस्टन्स कसं मेजर करतात हे जे युजेस आहेत हे ॲप्लिकेशन्स आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. क्लिअर. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. बाकी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.